नमस्कार. जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं असं नाही. तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढं मौन पाळणं नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करतं. ज्या गोष्टींचा उदय आहे त्याचा अंतही निश्चित आहे. मग ती निराशा असो, दुःख असो वा पराभव. फक्त आपण कर्माचे मार्गक्रमण सोडू नये. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्नही खाता येत नाही. संयम नावाच्या कटुवृक्षाची फळं नेहमी गोड असतात. संयम हीच जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ आपण संयम ठेवून काम करू, तेवढंच यशही मोठं असतं. हुशार माणसं आपल्या शत्रूकडूनही काही शिकत असतात. याउलट मूर्ख माणसं आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक मानत असतात. कोणाला दुखावून मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही, पण कोणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेला त्रास नेहमी सुख देतो. दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असली, तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. जीवनात अनेकदा बऱ्या वाईट अनुभवांना सामोरं जावं लागतं. दुःखाचे ढग हे कायमस्वरूपी कधीच रेंगाळत नाहीत. फक्त हे मळभ दूर हटेपर्यंत मन स्थिर राखणं गरजेचं असतं. आपला सकारात्मक दृष्टिकोनच आपल्याला पहिलं तीरावर नेणार आहे. गरज आहे ती फक्त दृढ आत्मविश्वासाची. आयुष्यात कितीही जखमा झाल्या तरी कधीही निराश होऊ नये. कारण सूर्यकिरणे कितीही चटके देत असली तरी समुद्र कधीही कोरडे होत नाहीत. पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही. म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणं हेच जीवनाचं खरं सुख आहे. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. चांगल्या चेहऱ्यापेक्षा चांगला स्वभाव महत्त्वाचा असतो. कारण चेहरा वयानुसार बदलतो, पण चांगला स्वभाव आयुष्यभर साथ देतो. जोपर्यंत आपण मनापासून मेहनत करायला सुरू करत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वप्न झोपेतच दिसतील, प्रत्यक्षात नाही. कधीही हक्क गाजवायला तो माणूससुद्धा आपला असावा लागतो. तो नुसता तोंड देखलं आपला म्हणून आपला होत नाही. त्याला मनापासून आणि जीवापाड जपावा लागतो. एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यात मनुष्याचे हित असते. धन्यवाद.